नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदींचं जे NDA आहे, या NDA मध्ये सहभागी असलेले पक्ष, यातल्या काही पक्षांनी आता उठाव करायला सुरुवात केलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये देशामध्ये आक्रोश तयार झालेला आहे. देशामध्ये भाजप विरोधी लाट तयार झालेली आहे आणि मग भाजप सोबत असलेल्या पक्षांनी आता सावध पवित्रा घेतलेला आहे. सावध की भाजपच्या एका मंत्र्याचा राजीनामा झाला. नरेंद्र मोदींचं जे कामकाज आहे हे एक अधिकारशाही आहे. आपण जरी त्या मंत्रिमंडळात असलो तरी आपलं तिथं काहीही चालत नाही, हे त्यांना पण माहिती आहे. मग त्यात चंद्राबाबू नायडू असू देत किंवा नितीश कुमार असू दे किंवा इतर कोणत्या पार्ट्या असू द्या, चिराग पासवान यांची असू देत किंवा अजून कोणी असू द्यात, आता एकनाथ शिंदेची असू दे, या कुणाचंही काहीही चालत नाही याच्यामध्ये. किंवा पश्चिम बंगाल मधले 20 फुटीर खासदार सवत गेलेले असू देत, यांचं कोणाचंही काही चालत नाही. एकमेव नरेंद्र मोदींचं जे काय आहे ते सगळं चालतं त्याच्यामध्ये. आणि यामुळं काहीच नाराज पक्ष आहेत हे. तसंच जनतेतला उद्रेक पाहता हे याच्यातले काही पक्ष नाराज झालेले आहेत आणि ते फुटीच्या उंबरठ्यावरती त्यांना असं वाटतंय की आपण जर भाजप सोबत राहिलो आणि भाजपच्या विरोधामध्ये आता लोकांच्या मनात प्रचंड राग आहे, तर हा उद्रेक झाला तर आपण सुद्धा त्याच्यामध्ये होरपळले जाऊ शकतो. म्हणून आता NDA मध्ये बिघाड होतोय की काय, अशी स्थिती निर्माण झालेली. तर याच्यातले नाराज कोण कोण आहेत, कोण कोण भाजपच्या सोबत पुन्हा गेलेले आहेत, तर या सगळ्या विषयांची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की खरंच NDA मध्ये चाललंय काय नेमकं, हे आपल्या सगळं लक्षात येईल. आणि आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशाच्या राजकारणामध्ये नवीन पार्टीचा सध्या उगम झालेला आहे आणि ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. आता त्या कॉकरोच जनता पार्टीला जन्मदाता सुप्रीम कोर्ट आहे, जस्टिस सूर्यकांत शिजाई. या सूर्यकांतनं एका विद्यार्थ्याच्या याचिकेदरम्यान असं म्हटलं की हे सगळे कॉक्रोचेस आहेत, लोकांना त्रास देतात, माहिती अधिकार टाकतात, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि त्रासाची भूमिका घेतात, त्रास देतात. असं काय म्हटलं की अमेरिकेमध्ये शिक्षण घेत असलेले अभिजित दिपके यांनी एक पोस्ट टाकली की हे सगळे कॉक्रोचेस जर एकत्र झाले तर आपण सरकारच्या नाकात दम आणू शकतो. अशा पद्धतीचं त्यांनी एक विधान केलं आणि कॉक्रोच एक पेज सुरू केलं, इंस्टाग्रामला अकाउंट सुरू केलं, फेसबुकला पेज सुरू केलं. म्हणजे जिकडं तिकडं सगळं कॉक्रोच 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 ज्या सुरू झालं ते अख्खं कॉक्रोच देशभरातले सगळे तरुणाई सगळी जागी झाली. आणि सगळ्यात तरुणाईंचा जो रोष पहिलाच होता की आपण शिक्षण घेतलंय, आपल्याला नोकरी नाही, हा जो रोष होता हा एकत्र रोष झाला, जागा झाला आणि तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये उठला आणि आंदोलनाला सुरुवात झाली. तर आता त्यापूर्वी बघा, आता हे सगळं आपल्याला बघायचंय म्हणजे NDA मध्ये किती पक्ष आहेत, इंडिया आघाडीमध्ये किती पक्ष आहेत, ह्याच्यातले नाराज किती पक्ष आहेत, गठबंधन सोडून गेलेले किती पक्ष आहेत, हे आपल्याला सगळं बघायचंय. तर तत्पूर्वी इंडिया आघाडीमध्ये किती पक्ष आहेत, NDA मध्ये किती पक्ष आहेत, हे सुद्धा आपण बघणार आहोत, किती पक्ष सहभागी झालेले आहेत. तर सुरुवातीला बघा, 18व्या लोकसभेमध्ये जे निवडून आलेले सगळे खासदार आहेत, 19 खासदार, त्यांची एकंदरीत संख्या आपण बघू. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वाधिक निवडून आलेला आहे, 240 खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. काँग्रेस पक्षाचे 99 खासदार आहेत. त्या पाठोपाठ समाजवादी पक्ष जो आहे सपा, अखिलेश यादव यांचा, त्याचे 37 खासदार निवडून आले. त्यानंतर तृणमूल काँग्रेसची ममता बॅनर्जीचा आहे, त्यांचे 29 खासदार निवडून आलेले आहेत. DMK त्यांचे 22 खासदार निवडून आलेले आहेत. तेलुगू देशम पार्टी म्हणजे TDP त्यांचे 16 खासदार निवडून आलेले आहेत.
जनता दल युनायटेड म्हणजे नितीश कुमारांचं 12 खासदार निवडून आलेले आहेत. युबीटी उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे 8 खासदार निवडून आलेले आहेत. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 7 खासदार निवडून आलेले आहेत. लोक जनशक्ती पार्टीला रामविलास पासवानकरचे 5 खासदार निवडून आलेले आहेत. YSRCP चे 4 खासदार निवडून आलेले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे 4 खासदार निवडून आलेले आहेत. CPIM चे 4 खासदार निवडून आलेले आहेत आणि अन्य 3 खासदार आहेत. म्हणजे अन्य खासदार बघा, आम आदमी पक्षाचे आहेत 3, JMM चे 3, IUML चे 3, जनसेवा JD, SCPI, RLD, JKN, VKC ह्या जे प्रत्येकी 2-2 खासदार आहेत. तर एक खासदार कोणाचा आहे? प्रत्येकी AJP, AJSU, HAM, SKM, NCP म्हणजेच अजित पवारांची राष्ट्रवादी, SAD, RSP, पुन्हा KEC, UPPL, ZPM, MDMK, ASP आणि ADS यांचे एक खासदार आहेत. म्हणजे इंडिया आघाडी जवळपास 234 वरती जाऊन पोहोचली, तर NDA मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आता ह्याच्यामध्ये इंडिया आघाडीमध्ये 23 पक्ष सहभागी होते, ते आता 26 पक्ष झालेत इंडिया आघाडीमध्ये. आता 26 पक्षांमध्ये पक्ष कोणते कोणते आहेत ते सुद्धा आपण बघू. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पक्ष, ऑल इंडिया तृणमूल पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शरद पवारांचे राष्ट्रवादी, कम्युनिस्ट ऑल इंडिया मार्क्सवादी, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, इंडियन मुस्लिम लीग, युनियन लीग, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, कम्युनिटी पार्टी ऑफ इंडिया, केरळ काँग्रेस पुन्हा वेदो थलाई चिरोत्तम कंच म्हणजे VCK तो एक पक्ष आहे. रिव्होल्युशन सोशल पार्टी, CPIML लिबरेशन ही एक पक्ष आहे. केरळ काँग्रेस आहे. परत पीसंट्स अँड वर्क्स पार्टी ऑफ इंडिया, द्रविड मुन्नेर कळघम हा एक पक्ष आहे. आम आदमी पार्टी जो अरविंद केजरीवालचा आहे तो सुद्धा आहे याच्यामध्ये. जम्मू काश्मीर पीपल्स पार्टी डेमोक्रॅटिक पार्टी तो सुद्धा आहे. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, पुन्हा भारतीय आदिवासी पार्टी, राष्ट्रीय लोकतंत्र पार्टी, हे झाल्या 23 पक्ष. आणि आता नवीन पक्ष सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत. नवीन पक्ष म्हणजे नवीन पक्ष कोणते कोणते आहेत? जे आता तामिळनाडूमध्ये विजय थालापती सरकार आलं किंवा अजून असे काही पक्ष सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. आता त्यामध्ये इंडिया आघाडीचं 234 पर्यंत पक्षीय बलाबल सगळं झालेलं आहे. मध्यंतरीचा नरेंद्र मोदींनी जे विधेयक मांडलं होतं की खासदार वाढी संदर्भातलं, तर ते या पक्षांनी होऊ दिलं नाही. त्यांनी त्याला अडचण निर्माण केली आणि ते सपशेल फेल गेलं. आता NDA मध्ये बघा, NDA मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष सहभागी आहेत आणि NDA मध्ये जवळपास 39 पक्ष सहभागी आहेत त्यांच्या सोबत सुद्धा. NDA मध्ये सुद्धा इंडिया आघाडीमध्ये 26 होते, NDA मध्ये आता 39 पक्षांची नावं सहभागी झालेली आहेत. आता त्यापैकी बघा, भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींनी 240 सीटा निवडून आलेले आहेत. नॅशनल पीपल पार्टी म्हणजे NPP कोनराड संगमा यांची पक्ष. त्यानंतर राज्यस्तरीय पक्ष बघा, तेलुगू देशम पार्टी, TDP चंद्रबाबू नायडूची, युनायटेड जनता दल JDU नितीश कुमारांची, एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवानकरची LJP त्याला आपण म्हणतो, चिराग पासवान त्याचे अध्यक्ष आहेत. ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेर कळघम म्हणजे AIADMK म्हणजे हे तामिळनाडूची पार्टी आहे. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा पक्ष आहे. जनसेना पार्टी पवन कल्याण
हैदराबादचे चंद्राबाबू नायडू सोबत ते उपमुख्यमंत्री आहे. जनता दल सेक्युलर JDS SD देवेगौडांचं कर्नाटकमध्ये आता त्या देवेगौडांच्या नातूवरती बलात्काराचे आरोप झाले होते, लैंगिक शोषणाचे आरोप झालेले आहेत, त्यांचा पक्ष आहे. पुन्हा राष्ट्रीय लोकदल RLD संजय चौधरी यांचा एक आहे. असोम लोक दल RLD अतुल बोरा यांचा आहे. अपना दल आहे सोनेलाल ADS चा अनुप्रिया पटेल यांचा. ऑल झारखंड स्टुडंट युनियन म्हणजे AJSU सुदेश मेहता यांचा. हिंदुस्थानी आवाम मोर्चा जितेन राम मांझी यांचा बिहार मधला पक्ष, तो सुद्धा त्यांच्या सोबत आहे. त्याचबरोबर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा SKM प्रेमसिंह तांगा हा सुद्धा पक्ष सोबत आहे आणि या पक्षाचे मंत्री सुद्धा आहेत मंत्रिमंडळामध्ये. तर इतर पक्ष सदस्यीय पक्ष म्हणजे अजून जे काही सोबत आहेत त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं नाही असं. ऑल इंडिया NR काँग्रेस हे रंगास्वामी यांचा. त्याचबरोबर नागा पीपल फ्रंट NPF हा एक पक्ष आहे. परत इंडिजिन्स पीपल फ्रंट ऑफ त्रिपुरा मधला सुद्धा पक्ष सोबत आहे. महानगरीय गोवा पार्टी ही सुद्धा NDA सोबत आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी ही सुद्धा सोबत आहे भाजपच्या. हिल सेंट पीपल डेमोक्रॅटिक पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हे सुद्धा त्यांच्या सोबत आहे. आठवले साहेब आता मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत. पट्टाली मक्कन कच्ची हा सुद्धा पक्ष त्यांच्या सोबत आहे. सुभासपा म्हणजे सुहेल देव भारतीय जनता पार्टी असा म्हणून एक पक्ष आहे, तो सुद्धा त्यांच्या सोबत आहे. राष्ट्रीय लोक मोर्चा तो सुद्धा भाजप सोबत आहे. भारत धर्म जनसेवा हा सुद्धा पार्टी त्यांच्या सोबत आहे. 22 हा सुद्धा पक्ष त्यांच्या सोबत आहे. बोडो लँड पीपल फ्रंट हा सुद्धा पक्ष त्यांच्या सोबत आहे. आम्मा मक्काम कळघम AMK काँग्रेस हा सुद्धा त्यांच्या सोबत आहे. राष्ट्रीय समाज पक्ष सुद्धा सोबत होता परंतु आता तो बाहेर पडलेला आहे. हरियाणा लोकहित पार्टी ही सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत आहे. केरळ कामराज काँग्रेस ही सुद्धा भाजप सोबत आहे सध्या. गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट हे सुद्धा त्यांच्या सोबत आहे. जनस्वराज्य शक्ती विनायक गोरेंचा आपल्या महाराष्ट्रातला तो सुद्धा त्यांच्या सोबत आहे. म्हणजे लोकसभेच्या 318 जागा आता भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत खासदार, म्हणजे सगळे खासदार एकूण, आणि 543 पैकी 318 आणि राज्यसभेला 245 पैकी 152 जागा या भारतीय जनता पक्षानं जिंकलेल्या आहेत. आता राष्ट्रीय पातळीवरती बघा, भारतीय जनता पक्षाला त्रास देणारे पक्ष म्हणजे JDO, TDP, RLD हे किंवा इतर काही पक्ष हे भाजपला त्रासदायक ठरू शकतात. आता सध्याचं जे राजकारण आहे भारतातलं हे भाजप विरोधी लाट तयार झालेली आहे. आता भाजप विरोधात लाट तयार झालेली आहे म्हटल्यावरती भाजपचे जे इतर सहयोगी सदस्य आहेत हे सगळे घाबरलेले आहेत की बाबा ह्या भाजपच्या राड्यामध्ये आपलं सुद्धा अडचण निर्माण होईल. तर आता भाजप सोबत असलेले जे पक्ष आहेत म्हणजे सर्वात मोठे जे 2 पक्ष आहेत TDP म्हणजे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा जो पक्ष आहे. नितीश कुमारांचे 12 खासदार आहेत, चंद्रबाबू नायडूंचे 16 खासदार आहेत. 28 खासदारांवरती हे सरकार तरलेलं होतं. तर या 28 खासदारांमध्ये जर हे 28 खासदार आणि चिराग पासवान एकनाथ शिंदे यांचे जर बाजूला पडले, एकनाथ शिंदेचे 13, चिराग पासवानचे 5 हे जर सगळे बाजूला पडले तर मात्र सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार अडचणीत आहे हे भाजपच्या सुद्धा लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि या सगळ्या नेत्यांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. तर जे नितीश कुमार होते आणि चंद्रबाबू नायडू आहेत, नितीश कुमार चंद्रबाबू नायडू हे भारतीय जनता पक्षासोबत कधीपासून आहेत आणि ते किती काळ भाजपच्या सोबत राहिलेत आणि ते कशी पलटी मारू शकतात ते सुद्धा आपण पहिल्यांदा बघू. आता नितीश कुमाराचं JDU
नितीश कुमारांना बिहारमध्ये पलटूराम म्हटलं जातं, कधी ह्या पक्षाबरोबर कधी त्या पक्षाबरोबर. बघा, नितीश कुमार यांना पलटूराम म्हणण्याचं कारणच ते आहे, ते भारतीय जनता पक्षासोबत 1996 पासून भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेलेले आहेत. त्यांनी किती वेळा गठबंधन तोडलेलं आहे, तर 2 वेळा मोठा ब्रेक घेतलेला आहे. पहिला ब्रेक 16 जून 2013 साली भारतीय जनता पक्षासोबतच त्यांनी आघाडी तोडली गेली. नरेंद्र मोदी यांना एनडीएचे पीएम म्हणून घोषित केलं 2013ला. तेव्हा त्यांनी भाजप सोबतचा हात सोडला आणि त्यावेळेस मिठे में मिल जाएंगे, भाजप के साथ वापस नहीं जाएंगे असा नारा सुद्धा त्यांनी त्यावेळेस दिलेला होता. 17 वर्षाचा एनडीए सोबतचा प्रवास त्यांनी 2013 साली तोडला होता. त्यानंतरचा दुसरा ब्रेक त्यांचा 9 ऑगस्ट 2022ला. कारण भाजप अहंकारी पक्ष झालाय, अहंकारीपणाने वागतोय असं सांगितलं होतं आणि त्यांनी त्यावेळेस आरजेडी म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या पक्षासोबत आघाडी करून पुन्हा मुख्यमंत्री झाले. लालू प्रसादचे चिरंजीव उपमुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस सुद्धा. म्हणजे जुलै 2017 मध्ये तेजस्वी यादवांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावरती महागठबंधन जे आहे हे सोडवलं आणि पुन्हा भाजप सोबत ते गेले. 28 जानेवारी 2024 मध्ये इंडिया आघाडी सोडून पुन्हा ते एनडीए मध्ये परतले होते. म्हणजे 9वी वेळा ते बिहारचे मुख्यमंत्री झालेत. म्हणजे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्याचा इतिहास हा त्यांचाच आहे. त्यांच्याच नावावरती हे सगळं आहे की सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार बिहारचे राहिलेले आहेत. 1996 पासून भाजप सोबत असताना त्यांनी 2 वेळा युती तोडली. तर बघा, आता चंद्राबाबू नायडूंचं सुद्धा तसंच आहे. चंद्राबाबू नायडूंची टीडीपी जी आहे ही भाजप सोबत 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सोबत होते ते आणि वाजपेयींना बाहेरून पाठिंबा दिला होता ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं होतं 1995ला त्यावेळेस. आता त्यानंतर बघा 2014च्या आंध्र विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सोबत त्यांनी औपचारिक आघाडी केलेली होती आणि किती वेळा गठबंधन तोडलं तर त्यांचा एक मोठा ब्रेक झाला. त्यामध्ये ब्रेक झाल्यानंतर त्यांना जेलमध्ये टाकलं होतं भाजपनं 2018 मध्ये. आंध्र प्रदेशामध्ये स्पेशल म्हणजे आंध्र प्रदेश जे स्टेट आहे ह्याला प्रादेशिक राज्य म्हणून घोषित करा असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी ती आघाडी तोडलेली होती. तर 2 केंद्रीय मंत्र्यांनी त्यावेळेस राजीनामा दिला होता आणि एनडीए मधून बाहेर पडले होते. त्यानंतर 4 वर्षाची आघाडी तोडली होती, म्हणजे 4 वर्ष आघाडी होती त्यांची. पुन्हा ते 9 मार्च 2024 मध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एनडीए मध्ये परतलेले होते. आता सोबत जाऊन त्यांनी 175 पैकी 164 जागा ह्या चंद्राबाबूंनी जिंकलेल्या आहेत आणि ते सध्या हैदराबादचे मुख्यमंत्री आहेत आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू. आणि बघा नितीश कुमारांनी 2दा युती तोडली भाजप सोबतची आणि चंद्राबाबू नायडू यांनी 1दा युती तोडली. आता हे त्यांचं युतीचं गणित झालं. तर आता देशामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे भाजपच्या विरोधात ते मात्र प्रचंड गदारोळाचं वातावरण तयार झालेलं आहे. आता भाजपला वाटतंय की आपल्या पक्षासोबत एवढी लोक आहेत, म्हणजे बहुमत आहे 318 पर्यंत भाजपचं बहुमत गेलेलं आहे. हे सगळे धरून काहीतरी अजून थोडंफार वाढतंय. मात्र देशामध्ये भाजपच्या विरोधामध्ये जो उद्रेक पाहता बघा, आता सध्या भाजपच्या विरोधामध्ये प्रचंड असा उद्रेक आणि गदारोळ झालेला आहे देशभर आणि ह्या गदारोळामुळं हे जे इतर पक्ष आहेत त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की ह्याच्यामध्ये आपण सुद्धा हरपळून जाऊ. भाजपच्या विरोधामध्ये जी लाट तयार झालेली आहे देशामध्ये, नरेंद्र मोदींच्या विरोधात जी लाट तयार झालेली आहे आणि भाजपचं जे जातीवादाचं जे सध्याचं राजकारण आहे, या जातीवादाच्या राजकारणाला पाहता सध्या आपल्याला भाजप पासून लांब राहावं लागल असं या सगळ्या पक्षांना वाटायला लागलेलं आहे. तर देशभर बघा आंदोलन कुठं कुठं सुरू आहे ते सुद्धा आपण पहिल्यांदा ते सुद्धा बघू, त्यानंतर मी बाकीचं सुद्धा तुम्हाला सांगतो. सध्या बघा भाजपच्या विरोधामध्ये कुठं कुठं आंदोलन सुरू आहेत. आता काल पुण्यामध्ये अमित शहा आले होते. काल पुण्यामध्ये
आजपर्यंत अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये देशभर कोणीही आंदोलन केलेली नव्हती. मात्र काल अमित शहा पुण्यात आले होते. बघा तुम्हाला सांगून थोडी केलं, पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं गेलं. मी माझ्या हातातला बॅनर वाचा, पुणेकर चांगल्या चांगल्यांचं उतरवलंय. बघा हे पुण्यामध्ये अमित शहा यांच्या आंदोलनामध्ये म्हणजे हे बघा आजवर कधी नव्हता असा विरोध हा कधी नव्हे असा विरोध आता सुरू झालेला आहे. बघा हे मित्र पक्ष रामदास आठवलेंना काळ वस्त्र परिधान केलं एका कार्यकर्त्यानं की निषेध केला भाजप सरकारचा. बघा म्हणजे लोकांचा रोष जो आहे हा वाढत गेलेला आहे सध्या आता एनडीए बद्दल, भाजप बद्दल आणि भाजपच्या. आता हे काही काल एका गोदे मीडियाच्या पत्रकारानं शंकराचार्याची मुलाखत घेतली त्यावेळेस काय मैंने अपनी आंखों से सैकड़ों मंदिर और उनकी मूर्तियां तोड़े जाते हुए इसी आदित्यनाथ के द्वारा देखा। ये गलत किया है, ये गलत किया है, ये गलत किया है, ये गलत किया है। अरे कार सेवकों पे गोली चलाने वालों को पद्म विभूषण देने वालों, तुम हमसे कार सेवकों पे गोली चलाने वालों के बारे में प्रश्न पूछते हो? तुम्हारे जीभ में ये ताकत कहाँ से आती है प्रश्न पूछने की? कार सेवकों के ऊपर गोली चलाने वाले को निर्माण समिति का अध्यक्ष बना करके बैठाते हो, तुम्हारी जीभ में ये ताकत कहाँ से आती है? हे गोदी पत्रकार तो अमन चौधरी त्याला ताणून मारला लोकांनी तिथं. बघा हे अपने से 4-5 गुना कम उम्र की लड़कियों को पब्लिकली जान से मारने की धमकी देना, रेप थ्रेट्स देना और इस सब प्रेशर में उससे कैमरे पे माफी मंगवा करके बहुत शूरवीर महसूस हो रहा होगा आप लोगों को. शर्म आनी चाहिए आप सभी लोगों को जिन लोगों ने पिछले 2-3 दिनों में इस आंदोलन से जुड़ी हुई लड़कियों को, नाबालिग लड़कियों को इस कदर परेशान किया कि जो लड़कियां अपनी आवाज उठा रही थी, साफ भाषा में अपनी डिमांड्स रख रही थी, उन लड़कियों को आपने मजबूर किया कि वो पब्लिकली कैमरा पे आकर के आपके सामने रोए, आपके सामने माफी मांगे. कभी माफ नहीं करेगा इस देश का नौजवान और इस देश के छात्र. आपको लगता होगा कि आपका वो अहंकार जिसे छात्रों ने धर्मेंद्र प्रधान का भाजपच्या विरोधामध्ये सुरू झालेला आहे, अहंकार वापस जिंदा हो गया है एक 15 साल की लड़की से माफी मंगवा करके. लेकिन ये आपकी सबसे बड़ी भूल होगी. इस वीडियो पे जिस पे आज आपको गुमान हो रहा है, ये वीडियो आपको आगे आने वाले सालों में हर दिन परेशान करेगी. ये वीडियो आपके इस्तीफे का, आपकी सत्ता से बेदखली का कारण बनेगी. वादा करते हैं हम आपसे. आजपर्यंत भाजपच्या विरोधामध्ये हे टोटल विरोधात आहे मी पण शासकीय कर्मचारी होतो. हे नाहीये, याने देश विकून खाल्ला तर चोरांनी. कोणी देश? मोदी गव्हर्नमेंटने. मोदी गव्हर्नमेंटने टोटल देश विकून खाल्लाय. आज या मुलांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ कारण ती झाली ना, नोकऱ्यात नाहीत सगळ्या. अदानी अंबानी प्रायव्हेट कंपन्या जाऊन मोकळे झाले. माझी पोरं पण प्रायव्हेट मध्ये काम करतात, असं काही नाहीये. आज 12 तास ड्युट्या करून घेत आहेत. लाज वाटते बाई सांगा की या मुलांमध्ये लाठीचार्ज होत आहे. मूर्खपणाचा बाजार आहे तो. आणि कोणाला संसदेवर जायला हक्क नाही. संसदेवर कोणाच्या बघा हे शहजाद पुनावाला यांनी राजीनामा दिलाय. निराश हो चुका हूं. 12 साल हो गए और वो एक फेलियर, इज अ फेलियर. उनको ठीक से डिक्टेटर बनना नहीं आ रहा है. 12 साल हो चुके. वो डिक्टेटर बनने के बदले कल रात को एक वीडियो जारी करते हैं और जिन बच्चों ने गाली दी है उनको, संवैधानिक पदों को, उनकी माता जी को, वो आकर कहते हैं शरारती बच्चे माफ कर दीजिए. समाज से कहते हैं, पुलिस से कहते हैं, सबसे कहते हैं माफ कर दीजिए. और दूसरी ओर राहुल गांधी इंदिरा गांधी के वंशज है, नेहरू जी के वंशज है. असली डिक्टेटरशिप क्या होती है, असली इमरजेंसी क्या होती है, उनसे सीखे मोदी जी. नितिन गडकरी जी, ये पुलिस भेज रहे हो आप, मुझे डिटेल करा रहे हो, ठीक है. आप कोर्ट में मेरे खिलाफ नहीं लड़ सकते क्योंकि आप जानते हो वहाँ पे मैं
ठीक होगा। आपके पास ताकत है ना सर। केस सुरू झालंय आणि लोकांनी सुन के जाना है, क्यों खाना सुनेंगे? हम नहीं दे रहे हैं। बोल रहे हैं कि हम तुमको अरेस्ट करते हैं, बोले किस जुर्म में अरेस्ट करोगे? वो बोल रहे हैं कि लाठी चार्ज करें, किस जुर्म में उनको लाठी चार्ज करेगा? एक मेरे भैया को बोल रहे थे कि अरेस्ट कर लें, किस जुर्म में अरेस्ट करेगा? हम बताएं, वो किसी को अरेस्ट करेगा? हमको कोई काम नहीं है। हे देशामध्ये सध्या सुरू झालेलं आहे। बीजेपी वाले हैं ना, वो सब मिल गए, मतलब उसको बात को बोले हे सध्या देशामध्ये सुरू झालेलं आहे आणि आता बघा ही जी काय बरीचशी कारणं आहेत, या कारणामुळं भाजपचं सध्या पित्तळ उघडं पडलेलं आहे आणि आता हे आपण आकडेवारी बघितली की भाजप सोबत जाणारी काही लोक आहेत, जी सध्याचे पक्ष काय आहेत भाजप सोबत, त्याचबरोबर इंडिया आघाडी सोबत जे काही पक्ष आहेत हे सुद्धा आपण पाहिले। तर ह्याच्यामध्ये महत्वाचे जे काय खासदार आहेत, ज्या खासदारांमुळे भाजपचं सरकार पडू शकतं। आता यामुळं बघा धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यासाठी देशभर आंदोलन झालं, कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन केलं, याच्यामध्ये सगळ्या संघटना सहभागी झाल्या। भारतीय जनता पक्षाचे मंत्री ज्या ज्या भागात जातात तिथं तिथं लोकांचा त्यांना विरोध होतोय। तर सध्या आंदोलन बघा, कॉक्रोच जनता पार्टीचं CJPचे जे विद्यार्थी आहेत यांचं आंदोलन सुरू आहे, AISA यांचं आंदोलन सुरू आहे, SFI या विद्यार्थी संघटनांचं आंदोलन सुरू आहे, परत DMKच्या विद्यार्थी संघटनेचं आंदोलन सुरू आहे, RJD विद्यार्थी संघटनेचं आंदोलन सुरू आहे, SP म्हणजे समाजवादी पार्टीच्या विद्यार्थी आघाडीचं आंदोलन सुरू आहे, काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचं आंदोलन सुरू आहे, आम आदमी पक्षाच्या विद्यार्थी आघाडीचं सुद्धा आंदोलन सुरू आहे आणि याला सगळ्या पक्षांचा भरपूर असा पाठिंबा मिळालेला आहे। आता याच्यामध्ये काय होतं, नेट पेपर लीक झालेला, UG मार्क किंवा इतर गोष्टी। आता धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी अमेरिकेला शिक्षण घेते आणि ते मात्र इथं देशामध्ये शिक्षण मंत्री, त्यांची मुलगी जर इथंच देश शिकायला असती आणि पेपर लीक झाला असता तर लोकांनी एवढं काही मनावरती घेतलं नसतं, त्यांची पोरगी सुद्धा इथंच आहे म्हणली असते। मात्र त्यांची पोरगी अमेरिकेला शिक्षण घेते आणि इथं धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आणि तो धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळामध्ये पेपर लीक झाला। आता त्यांचा राजीनामा तर झाला, त्याचबरोबर काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन आहे वोट चोर, म्हणजे वोट चोर पुन्हा मतदान प्रक्रिया जी आहे ही बॅलेट पेपरवरती घ्यावी, महागाई, बेरोजगारी, पेपर लीक, शेतकऱ्यांचे प्रश्न, अशा मुद्द्यांवरती सुद्धा सध्या आंदोलन सुरू आहेत आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय स्तरावरून जिल्हा स्तरावर सुद्धा आंदोलन केली जातील। सध्याची आंदोलन बघा दिल्ली, पटना, जम्मू, हैदराबाद इथं आंदोलन सुरू आहेत, तसंच पंजाबमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे, अमृतसर, लुधियाना, मंटिडा, मोहाला, पटियाला, होशपूर वगैरे जिल्ह्यामध्ये। त्याचं कारण सुद्धा आहे की ईडीने पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना 157 कोटी मनी लॉन्ड्रिंग मध्ये अटक केलेली आहे। मग आरोप असा आहे की भाजप हे सरकारी यंत्रणांचा गैरवापर करते, मग विरोधातलीच लोक का अटक करायची, भाजपच्या लोकांवरती का कारवाई केली जात नाही? आपण तर पाहिलं असेल की या अगोदर ईडीच्या लोकांना तानू मारलेला आहे आणि तीच अवस्था आता देशामध्ये सुरू झालेली आहे। तसंच मुंबईच्या दादर शिवाजी पार्क मध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहेत नेट पेपरच्या विरोधामध्ये। हैदराबाद मध्ये बीजेपीच्या ऑफिसच्या बाहेरच आंदोलन सुरू केलेले आहेत काँग्रेस पक्षानं। पुन्हा जम्मू काश्मीर मध्ये शहीद चौकात बीजेपी कार्यकर्ते आणि आमने सामने तिथं सुद्धा आंदोलन सुरू आहे। परत आसाम मध्ये प्रियंका गांधी यांनी बेरोजगारी आणि महिलांवरील अत्याचाराबाबत तिथं जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलन स्थळी जाऊन भेट दिली। म्हणजे भारतामध्ये US व्यापार करार असेल किंवा केन ब्यूटी लिंक असेल, प्रोजेक्ट असेल, विस्थापित असेल, कर्मचाऱ्यांचं असेल, काय या सगळ्याच गोष्टींवरून आंदोलन सुरू आहे। आणि आता ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोबत जे नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू, एकनाथ शिंदे, चिराग पासवान ही जी मंडळी आहे ही सुद्धा गोंधळून गेलेली आयला आपण भाजप सोबत राहावं का भाजपच्या बाहेर पडावं का तिसरी आघाडी करावं असं यांचं सुद्धा झालेलं आहे। आता म्हणजे चिराग पासवानचे 5 खासदार आहेत, नितीश कुमारांचे 12 खासदार आहेत आणि चंद्रबाबू नायडूचे 16 खासदार आहेत, एकनाथरावांकडे 13 खासदार झालेले आहेत। म्हणजे आता हे सगळे खासदार आहेत आणि यामुळे बघा
हे प्रमुख पक्ष म्हटले जातात. आता हे म्हणजे सत्ता जर टिकवायची म्हणलं भारतीय जनता पक्षाला, तर ह्या पक्षांना नाराज करून चालत नाही. म्हणजे 16 आणि 12 28 आणि एकनाथ शिंदेचे 13 म्हणजे 30-40 खासदार हेच झाले. चिराग पासवान हे धरले तर सगळे 45 खासदाराच्या दरम्यान 45-50 खासदार होत आहेत हेच. आणि जर बाहेर पडले तर आपसुकच सरकार पडतंय. आणि आता हेच पक्ष नाराज झालेले आहेत की काय अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. सध्याचं म्हणजे बघा, आंध्र प्रदेशचा एक रेल्वेचा प्रोजेक्ट होता, झोन निधी होता, तो चंद्रबाबूंना दिला गेला नाही. आता सध्याची स्थिती म्हणजे चंद्रबाबू नायडू हे 6 वर्षांनी पुन्हा भाजप सोबत आलेले आहेत. मात्र सध्याची जी देशातली स्थिती आहे, आंदोलनाची जी स्थिती पाहता, जे आंदोलन सुरू आहे देशामध्ये, या आंदोलनाची स्थिती पाहता बाहेर पडू शकतात असं सुद्धा राजकीय लोकांचं मत आहे. 2012-13 मध्ये नितीश कुमार बाहेर पडले, 22 मध्ये पडले होते, पुन्हा 24 मध्ये इंडिया त्याच्या सोबत गेले. हे सगळं आहेच. आता त्यात एकनाथ शिंदे सुद्धा नाराज कशाबद्दल असू शकतात? महाराष्ट्रातलं जे परतचं 2029चं जागा वाटप जे आहे, एकनाथ शिंदेसोबत 13 खासदार गेलेले आहेत. जे 6 खासदार गेलेले आहेत ते त्यांच्या जागे हे भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार होते. मग त्यांना कसं गपगार करणार? तसंच चिराग पासवान सुद्धा बिहारमध्ये जागा वाटपांबाबत उघड त्यांनी गेल्या वेळेस नाराजी व्यक्त केली होती. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सध्या भाजप हे अल्पमतात येऊ शकतं, त्याचे सुद्धा हे कारण आहेत. असे काय नितीश कुमारांना राज्यसभेवर घेतलं गेलं ते सुद्धा त्यांना मान्य नाही. आता ही जी काय सध्याची जी स्थिती आहे देशामधली, भाजपच्या विरोधामध्ये जो जनाधार तयार झालेला आहे, मूळ कारण तर हे आहे. आणि या लोकांच्या ज्या असलेल्या मागण्या, ह्यांनी ज्या वाढलेल्या ह्यांच्या ज्या मागण्या आहेत की आम्हाला हे हवं आहे, आमच्या राज्यासाठी ते हवं आहे, एवढा निधी हवा आहे, तो तेवढा निधी हवा आहे. तसंच मंत्रिमंडळामध्ये सुद्धा यांना स्थान दिलं गेलं नाही, जास्त माफकच स्थान दिलेलं आहे. लोकसभेचा अध्यक्ष भाजपचा आहे, पंतप्रधान भाजपचा, केंद्रीय गृहमंत्री भाजपचा, मूळ जे मेन पद आहेत ही सगळी भाजपकडे आहेत. मग इतर पद फक्त छोटी पद इतर पक्षांकडे दिली गेलेली आहेत. म्हणजे हे जे सगळं आहे, या सगळ्या गोष्टींमुळं भारतीय जनता पक्षाचं सरकार सध्याचं कुठंतरी अडचणीत आल्याचं आपल्याला एकंदरीत दिसत आहे. आणि ह्या लोकांनी जर पाठिंबा काढून घेतला तर भाजपचं सरकार हे पडेल असंही एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.